नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत कोयना धरणाच्या पायथ्याशी। या ठिकाणी कोयना नगर विभागामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे धरणाची आवक वाढलेली आहे। सध्या धरणामध्ये 75.48 टीएमसी एवढं पाणी साठा झालेला आहे। त्यामुळे हा पाणी साठा आहे तो कोयना नदी पात्रात सोडण्यात आले आहे। त्यासाठी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1-1 फुटाने उचलून 5000 क्युसेस इतका पाणी साठा या कोयना पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। त्या आणि कोयना पायथा विद्युतगृहातून 21 क्युसेस इतका पाणी विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आले। टोटल 7100 क्युसेस इतका पाणी साठा कोयना नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे प्रशासनाने कोयना विभागातील किंवा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की प्रत्येक नागरिकांनी नदीकाठी जाण्यापेक्षा सुरक्षित अंतर ठेवून त्या ठिकाणी राहणे गरजेचे आहे। मात्र हे पाणी सोडल्यानंतर कराड, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पूर निर्माण होतो। त्यामुळे तेथील सुद्धा नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। असंच जर पावसाचं प्रमाण वाढत राहिलं तर कोयना नदी पात्रात असेच पाणी सोडले जाईल। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे। लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर आकाश वाळेकर सोबत मी भरत। जय हिंद, जय महाराष्ट्र।